हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC मार्फत 28 मार्च 2016 रोजी शिफ्ट 2 मध्ये जो पेपर झाला त्या पेपरमधील अंकगणिताचे राहिलेले उदाहरणं पाहणार आहोत. कारण अंकगणिताची निम्मे उदाहरणं आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि हा अंकगणितावरचा दुसरा व्हिडिओ आहे. आणि या पेपरवरचे सामान्य ज्ञानचे सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तोही पाहून घ्या. आणि बुद्धिमत्ता चाचणीचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. जर तुम्हाला RRB NTPC साठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. तर RRB NTPC ची टेस्ट सिरीज लावण्यासाठी प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. पहिला प्रश्न आहे, एक व्यापारी ने 120 किलो आलू 24 रुपये प्रति किलो की दर से खरीदे. उसने 80 किलो आलू 50% लाभ तथा बाकी 25% हानि से बेचे, तो उसका कुल लाभ या हानि प्रतिशत में ज्ञात कीजिए. आता या ठिकाणी पहा, एका व्यापाऱ्याने 120 किलो आलू 24 रुपये प्रति किलो दराने खरेदी केले. त्याच्यापैकी 80 किलो आलू हे 50% नफ्याने विकले आणि 25% उर्वरित आलू हे 25% तोट्याने विकले. तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला असा तो प्रश्न आहे. तर सर्वात आधी आपल्याला खरेदी किंमत काढावं लागेल. ती कशी काढणार? 120 गुणिले 24 आपल्याला करावं लागेल. मग हे जर आपण सोडवलं तर 24 शून्य शून्य 24 दोन्ही 48ला 8 हातचे आले 4, 24 24 आणि 4 28, 2880 आलेला आहे. ही झाली खरेदी किंमत. आता 80 किलो आलू 50% नफ्याने. आता 24चे 50% किती होतात? तर 12 रुपये होतात. 24 गुणिले 50 100 करा, ते 12 रुपये येतं. मग 24 अधिक 12 बरोबर 36, म्हणजे 80 किलो आलू हे 36 रुपये या रेटने त्यांनी विकलेले आहेत. कारण एका किलोला 50% नफा म्हणजे 24चे 50% 12 रुपये आले, तर ते 36 रुपये किलोनी विकले. मग आता हे जर आपण सोडवलं तर 8 17 48ला 8 8 17 48ला 8 हातचे आले 4, 8 24 आणि 4 28 आणि राहिलेला शून्य दिला तर 2880. म्हणजे जेवढी खरेदी किंमत आहे तेवढीच त्यांनी 80 किलोमधून वसूल केली. आता राहिलेले 120 किलोमधून 80 किलो 36 रुपये प्रति किलोने विकले. आता उर्वरित किती राहतात? तर 120 मधून 80 गेले, राहिले 40. आता हे 40 रुपये किती टक्क्याने विकले माहिती आहे का? 25% तोट्याने विकले. मग 24चे 25% कसे काढणार? तर 24 गुणिले 25/100 असं करावं लागेल ते. मग 25 × 25, 25 100, 4 7 24, 24मधून 6 गेले तर राहिले 18 रुपये या भावाने विकले. मग 40 गुणिले 18 हे जर आपण केलं तर 18 × 72 म्हणजे ते 720 रुपये विकले. मग एकूण विक्री किंमत किती, म्हणजे खरेदी किंमत आहे 2880 आणि नफा किती झाला आहे? मग त्यांना 720 रुपये नफा झालेला आहे. मग त्याचं रूपांतर आपल्याला टक्क्यांमध्ये करावं लागेल. मग कसं करायचं ते? 720 रुपये हा नफा कशावर झालेला आहे? तर 2880 रुपयावर झालेला आहे गुणिले 100. मग 0 0 कटला. आता या ठिकाणी पहा, आपण कितीने भाग देऊयात? समजा 4ने जर भाग दिला आपण तर 4 7 24, 4 7 किंवा 12ने भाग देऊया, डायरेक्ट सोपं जाईल. 12 दोन्ही 24, 28 मधून 24 गेले, राहिले 4, 12 चोट 48, 12 7 72. आता परत 6 1 6, 6 चोट 24, 4ने 100ला 25चा भाग जाईल, म्हणजे 25% नफा झालेला आहे. तर बी त्याचं उत्तर आहे. 25% लाभ म्हणजे 25% नफा. सबसे छोटी अभाज्य संख्या कोणती है? आता अभाज्य म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणतो आपण. तर सर्वात छोटी मूळ संख्या कोणती आहे? तर 2 ही सर्वात छोटी मूळ संख्या आहे. यदि ए 109 कार 2,64,89,071 रुपये में खरीदता है तो एक कार का मूल्य कितना होगा? आता सरळ काय करा, हे जे 2,64,89,071 त्याला 109ने भाग द्या. मग तो जर आपण भागाकार केला तर त्याचं उत्तर येतं 2,43,019 रुपये, हे त्याचं उत्तर येतं. काय करायचं? या 2,64,89,071 भागिले 109 करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. एक मिठाई बनाने में आपको 5 कप दूध और 3 कप चीनी की आवश्यकता होती है. यदि आपको 25 कप दूध दिया जाए तो मिठाई बनाने के लिए कितनी
चीनी की आवश्यकता होगी ताकि सारा दूध उपयोग में किया जा सके। म्हणजे काय केलं, एक मिठाई बनवण्यासाठी 5 टप दूध आणि 3 टप साखर आवश्यक असते। जर आपल्याला दूध 25 टप दिलेला असेल तर साखर किती टप घ्यावी म्हणजे संपूर्ण दुधाचा उपयोग करून आपल्याला मिठाई बनवता येईल असा तो प्रश्न आहे। तर सरळ सरळ आहे, या 5 ने 25 ला भाग द्या, 25 भागिले 5 केलं तर ते आलं 5, म्हणजे 5 पट दूध घेतलेलं आहे। मग साखर सुद्धा 5 पट करावं लागेल कशाची, या 3ची। मग 3 गुणिले 5 जर आपण केलं तर ते आलं 15 टप साखर आपल्याला घ्यावं लागेल। डी हे त्याचं उत्तर आहे, 15 टप। यदि बालू, बेंजामिन तथा बाबूर का औसत अंक 80 है तथा बेंजामिन व बाबूर के औसत अंक 85 हो तो बालूचे अंक ज्ञात करिये। आता या ठिकाणी काय 3 नाव दिलेत, बाळू, बेंजामिन आणि बाबूर यांना एकूण म्हणजे यांना सरासरी 80 गुण मिळालेले आहेत। बेंजामिन व बाबूर यांना सरासरी 85 गुण मिळालेले आहेत। तर बाळूला किती गुण मिळालेले आहेत असा तो प्रश्न आहे। मग आता या तिघांची सरासरी 80 आहे, म्हणजे तिघांचे एकूण गुण किती झाले तर 80 गुणिले 3 बरोबर 824, ते आलं 240। आता बेंजामिन आणि बाबूर यांच्या गुणांची सरासरी 85, म्हणजे त्या दोघांचे गुण किती झाले 85 गुणिले 2, तर 5 दोन्ही 10 ला 0, हातचा आला 1, 8 दोन्ही 16 आणि 17, 170 झाले। मग या 240 मधून 170 वजा केले की आपलं उत्तर येऊन जाईल। 14 मधून 7 गेले, राहिले 7, म्हणजे 70 हे आपलं उत्तर आलेलं आहे। डी उत्तर आहे की बाळूला किती अंक मिळालेले आहेत, 70 अंक मिळालेले आहेत। यदि 5h और 8h का HCF तथा LCM क्रमशः 9 तथा 360 है तो h का मान ज्ञात कीजिए। म्हणजे काय तर 5h आणि 8h या संख्या आहेत, त्यांचा मसावी हा 9 आहे आणि लसावी 360 आहे, तर h ची किंमत किती। आता एक लक्षात ठेवा की हा जो मसावी 9 आलेला आहे ना, मग आपल्याला मसावी 9 केव्हा येतो तर या दोन्ही संख्यांना 9 ने जर निषेध भाग जात असेल तरच मसावी 9 येईल। मग या 5 ला आणि 8 ला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे त्या दोन्ही संख्यांना 9 ने भाग जाईल, तर 9 नेच गुणावं लागेल। 9 5 45, 9 8 72 ह्या त्या संख्या आहेत आणि म्हणून h ची किंमत किती आलेली आहे 9 आलेली आहे। मग 9 ने जर 45 आणि 72 ला गुणलं तर भाग दिला तर निशेष भाग जातो, त्यांचा मसावी 9 येतो आणि याचा लसावी काढा तुम्ही 360 येतो, म्हणजेच h च्या जागी 9 येणार आहे। आणि सिंपल लॉजिक की जो मसावी असतो त्या मसावीनं या दोन्ही संख्यांना निषेध भाग जात असतो। मग 5 7 9 18 यापैकी कोणत्या संख्येने 5 ला आणि 8 ला गुणलं म्हणजे 9 ने निषेध भाग जाईल, तर 9 ने गुणलं तरच 9 ने निषेध भाग जाईल, म्हणून 9 हे त्याचं उत्तर आहे। 0.05 गुणिले 0.4 को हल कीजिए। तर गुणाकार आहे, सरळ सरळ दशांश चिन्ह काढून टाका। 5 गुणिले 4 केलं तर ते आलं 20, इथं 2 घर आहेत, इथं 1 घर आहे, 3 घरं सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल। 0.0220 हे आपलं उत्तर आहे आणि 0.0220 म्हणजे 0.02 हे उत्तर आहे। सी हे त्याचं उत्तर आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला एक पाय चार्ट दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत आणि पाय चार्टवर माझा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, म्हणजे तुम्हाला या परीक्षेमध्ये फायदा होईल, त्याचा तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। तर वायोलिनशी संबंधित क्षेत्र कोण डॅश डॅश है, म्हणजे वायोलिनचा 16% हिस्सा आहे। तर संपूर्ण वर्तुळ हा 360 अंशाचा कोन असतो, 360 अंशांपैकी 16% म्हणजे आपल्याला 360 चे 16% काढायचे। 360 गुणिले 16/100, 16% म्हणजे 16/100, 0 0 कटला। मग 36 गुणिले 16 केलं तर 16 × 96 ला 6 हातचे आले 9, 16 × 48 आणि 9 57 भागिले 10, मग ते 576 भागिले 10 म्हणजे 57.6 हे आपलं उत्तर येतं। किती नंबरचं ऑप्शन आहे सी त्याचं उत्तर आहे 57.6। त्याच्या नंतरचा प्रश्न आहे परत त्याच पाय चार्टवर आधारित प्रश्न आहे आणि यदि कुल 300 छात्र है तब तबला बजाने वालों व वीणा बजाने वालों के बीच कितना अंतर है, म्हणजे एकूण किती संख्या दिलेली आहे 300 दिलेली आहे। मग आता तबला वाजवणारे कोण आहेत तर 29% आहेत। मग 300 चे 29% कसे काढायचे तर 300 गुणिले 29/100, हे दोन्ही शून्य कटले, 29 × 87 म्हणजे तबला वाजवणारे 29% आहेत। मग 300 चे 29% म्हणजे 87 आले। पुढे काय दिले आपल्याला वीणा बजानेवाले, आता वीणा 30% आहेत, मग परत 300 चे 30% काढा, 300 गुणिले 30/100, 0 0 कटला, 30 × 90 आलं
मग 90 आणि 87 मधला फरक काढायचा आहे. मग 90 आणि 90 वजा 87 केलं तर 3 किती उत्तर येणार आहे त्याचं? 3 हे त्याचं उत्तर येणार आहे. सी त्याचं उत्तर आहे 3. परत त्याच आकृतीवर प्रश्न आहे, जो छात्र गिटार बजाते है उनका अनुपात वायलिन बजाने वालों से कितना है? तर काय करायचं, गिटार कुठं आलेला आहे? गिटार आहे 25%, मग अंशस्थानी 25. वायोलिन किती आहे? 16%, छेदस्थानी 16. तर 25 आणि 16ला परत एका समान संख्येने भाग जातो का? नाही जात. मग त्याचं उत्तर आहे 25/16 हे त्याचं उत्तर आहे. यदि A/B है 2/5 तथा B/C है 3/4 तो A/C कितना होगा? सरळ सरळ काय करायचं, पहिलं गुणोत्तर असं वर लिहायचं 2/5, दुसरं गुणोत्तर 3/4. मग आता 2चा आणि 3चा गुणाकार करा, 3 दोन्ही 6. 5 आणि 3चा गुणाकार करा, 5 त्रिक 15. 5 आणि 4चा गुणाकार करा, 5 चोक 20. याच्यामध्ये हा ए असतो, हा बी आणि हा सी. मग ए आणि सीचं गुणोत्तर किती आले? 6/20. म्हणजेच 42/6 42/20 3/10 हे त्याचं उत्तर येते. बी त्याचं उत्तर आहे 3/10. यदि 7 पेज प्रतिदिन पढ़े जाए तो एक पुस्तक 40 दिन में पढ़ी जा सकती है. यदि एक पुस्तक 8 दिन में पूरी पढ़नी है तो प्रत्येक दिन में कितने पेज पढ़ने होंगे? म्हणजे एका पुस्तकाची जर रोज 7 पानं वाचली तर ते पुस्तक 40 दिवसांमध्ये वाचून पूर्ण होतं. तेच पुस्तक जर 8 दिवसांमध्ये वाचून पूर्ण करायचं असेल तर रोज किती पानं वाचली पाहिजेत? मग पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या गुणिले एक्स. या 8 गुणिले इकडे येऊन भागिले होतील. 7 गुणिले 40 भागिले 8 बरोबर एक्स. 8 पंचे 40, 7 पाचा 35. मग किती दिवसामध्ये वाचून, म्हणजे रोज किती पानं वाचावे लागतील? 35 पानं वाचावे लागतील. जर 8 दिवसांमध्ये ते पुस्तक वाचून पूर्ण करायचं असेल तर रोज 35 पानं वाचावी लागतील. यदि वर्गमूळामध्ये एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर 25 तथा वाय बरोबर 2x है तो x का मान ज्ञात कीजिए. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथं x ची किंमत काढायची आणि y बरोबर 2x. तर पर्यायानुसार काढावं लागेल, म्हणजे x च्या जागी एक पर्याय ठेवून पाहावं लागेल. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर ठेवून पाहतो. x ची किंमत वर्गमूळात 125 येते पहा. आपण जर इथं वर्गमूळात 125 लिहिलं आणि त्याचा वर्ग अधिक, आता y म्हणजे 2x म्हणजे वर्गमूळात 125 ची दुप्पट, पण ती दुप्पट कशी लिहिणार? 2 वर्गमूळात 125 असं लिहावं लागेल ते, आणि कंसाचा वर्ग, आणि हे संपूर्ण वर्गमूळामध्ये आहे पहा बरोबर 25 आपलं आलं पाहिजे. मग आता हे जेव्हा एखादी संख्या वर्गमूळात असते आणि तिचा वर्ग केला तर ते वर्गमूळाचं चिन्ह काढून टाकायचं असतं. 125 अधिक या 2चा वर्ग किती येतो? 4 गुणिले हे वर्गमूळाचं चिन्ह गेलं म्हणजे 125 आलं, हे कंसामध्ये जाईल, आणि हे संपूर्ण वर्गमूळाचं चिन्ह बाहेरचं आहे तसंच आहे, आणि हे 25. तर पुढे काय करायचं आहे आपल्याला? 125 गुणिले 4 किती येतं? तर 600 येतं पहा. 125 गुणिले 4 600 येतं. मग 125 अधिक 600 आणि हे संपूर्ण वर्गमूळाच्या चिन्हात बरोबर 25. मग याची बेरीज झाली 600 हे 500 येतं, 600 नाही येत. 125 गुणिले 4 500 येतं. माझं गुणाकार इथं मिस्टेक झाली. 125 गुणिले 4 केलं तर 500 येतं. मग हे 500 आणि 125 यांची बेरीज ही 625 येते. मग 625चं वर्गमूळ किती आहे? 25 आहे. म्हणजेच एक्सच्या जागी वर्गमूळात 125 ठेवलं तरच आपलं हे समीकरण व्यवस्थित बरोबर येत आहे. म्हणून याची किंमत वर्गमूळात 125, आणि हे 4 गुणिले 125चा गुणाकार 500 येतो. मी 600 बोललो होतो तर तो 500 येतो. या ठिकाणी आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे, काटकोन त्रिकोण PQR. यदि PQ बराबर 6 सेंटीमीटर, QR बराबर 8 सेंटीमीटर तथा कोण PQR बराबर 90 अंश है तो PR ज्ञात कीजिए. आता हे PQR म्हणजे क्यूची 90 अंशाचा कोण आहे, म्हणजे हा काटकोन आहे. मग काटकोन त्रिकोणाचं म्हणजे आपल्याला कर्ण काढायचा असेल तर कसा फॉर्म्युला आहे तो? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग, तो किती आहे? 6चा वर्ग अधिक उंची वर्ग, तो आहे 8 वर्ग. मग 6चा वर्ग येतो 36, 8चा वर्ग आहे 64, याची बेरीज आली 100. मग 100चं वर्गमूळ किती येते? 10. तर 10 हे आपलं उत्तर आहे. सी 10 हे उत्तर आहे.
यदि 3x अधिक 0.04x बराबर 0.608 है तो x का मान ज्ञात कीजिए। आता इथे काय करायचं आपल्याला, तर 3x आणि 0.04h ह्या सहजाती राशी आहेत, मग यांची बेरीज होईल। त्यांची बेरीज येईल पहा 3.04h बरोबर 0.608। आता हे 3.04 गुणिले पुढे जाऊन भागिले होईल, मग x बरोबर 0.608, पण मी डायरेक्ट 608 लिहितो, भागिले 3.04, पण मी डायरेक्ट 304 लिहितो। आता इथं 0.608 मध्ये दशांश चिन्हानंतर 3 शून्य आहेत, म्हणून छेदस्थानी 3 शून्य द्या। इथं 3.04 मध्ये दशांश चिन्हानंतर 2 शून्य आहेत, म्हणून दोन घर आहेत, म्हणून इथं अंशस्थानी 2 शून्य द्या। इथं 3 घर आहेत म्हणून आपण छेदस्थानी 3 शून्य दिले, इथं 2 घर आहेत म्हणून अंशस्थानी 2 शून्य दिलेले आहेत, मग 0 0 0 0 कटला। आता 304 येतं 304, इथं 10चा भाग गेला, 304 दोन्ही 608, 210 झालं ते, मग 210 म्हणजे किती येणार आहे 0.2, हे आपलं उत्तर येणार आहे, बी उत्तर आहे 0.2। कितने समय में 8,750 रुपये का साधारण ब्याज 8% की वार्षिक दर से मूलधन का 6/25वां हो जाएगा। म्हणजे याचा अर्थ काय की किती वर्षांमध्ये 8,750 रुपये मुद्दलीचे 10.8% दराने मूळ रकमेच्या 625% सरळ व्याज मिळेल, असा तो प्रश्न आहे। मग सर्वात आधी सरळ व्याज किती मिळाले हे कसं काढायचं, 8,750 चे 625वा भाग। मग आता इथे याला जर आपण सोडवलं तर कसं होणार आहे, ते 25 25 25 क्विक 75, 87 मधून 75 जिले राहिले 12, 125 झाले, 25 5 125, हे झाले 350 गुणिले 6 करावं लागेल, मग ते 6 0 0 6 5 83 0, हातचे आले 3, 6 18 आणि 3 21, म्हणजे 2,100 रुपये सरळ व्याज मिळेल। मग सरळ व्याजचा फॉर्म्युला माहिती आहे, सरळ व्याज बरोबर म्हणजे 2,100 बरोबर मुद्दल ती आहे 8,750 गुणिले व्याजाचा दर आहे 8 आणि मुदत आपल्याला काढायची आहे भागिले 100। मग आता हे 0 0 कटला, मग काय होईल ते 2,100 गुणिले 800 हे 800 गुणिले 10 करावं लागेल, 2,100 गुणिले 10 भागिले 875 गुणिले 8 असं ते होणार आहे। मग आता इथं या ठिकाणी पहा 5 दोन्ही 10, इथं 5ने जर भाग दिला तर 5 1 5, 8 मधून 5 दिले राहिले 3 37 झाले, 5 7 35 राहिले 2, 5 5 25। आता बे चोट 8, 4ने 2,100 ला आपण भाग देऊया, 4 1 4, इथं 4 5 20 राहिला 1 10 झाले, 4 दोन्ही 8 राहिले 2, 4 5 20, म्हणजे 525 झालेला आहे। मग आता 25 7 175, 25 दोन्ही 50 राहिले 2, 25 झाले, 25 1 25, 7 1 7 7 21, म्हणजे 3 हे आपलं उत्तर येणार आहे, 3 वर्षे लागणार आहेत, ए त्याचं उत्तर आहे। तर अशा पद्धतीने या पेपरमधील गणिताचे आपले प्रश्न संपलेले आहेत आणि आपण सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित असे सर्व विषयांचे मिळून 4 व्हिडिओ बनवलेले आहेत। ते 4ही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला निश्चितच परीक्षेमध्ये फायदा होईल। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर, टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा व विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।